देशभर गाजत असलेला तो पेपर फुटीचा इतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून तर ती शिक्षाही तोकडी आहे, दंडाची रक्कमही तोकडी आहे. 22 लाख विद्यार्थीच नाही तर 22 लाख कुटुंब याच्यात इन्व्हॉल्व आहे. कुणी कुणी पैसे दिले, ते कसे गोळा करून दिले, त्यांनी कसे घेतले, त्या आत्महत्या प्रवृत्त केलं आत्महत्येस, अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करता येणार नाही का? मोका त्यांना ऍप्लिकेबल करायलाच पाहिजे. नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, देशभर एक विषय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाजतोय, तो म्हणजे नीटच्या पेपर फुटीचा. 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य, आता त्या भविष्याचं काय होणार आहे हे ज्योतिषी नाही आणि आपल्या देशातली कोणती यंत्रणाही सांगू शकत नाही. इतके बेभरवशाची आपली यंत्रणा सगळी झालेली आहे. परंतु याच्यामध्ये एक आशादायक चित्र एवढं आहे की ज्यांनी हा पेपर फोडला ते सध्या CBIच्या ताब्यात आहेत, पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांच्यावर कारवाई आता काय होते, कोणते कोणते गुन्हे त्यांच्या या सगळ्या जे काही त्यांनी काम केलेलं आहे, कांड केलेलं आहे त्याच्यावरती लागतात, याकडं पूर्ण देशाचं लक्ष आहे. परंतु खरंच ही जी प्रक्रिया आहे, ही तपासाची प्रक्रिया पारदर्शकपणे होईल का, सगळी कलमं लागतील का, याविषयी मात्र अनेकांना त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. आणि म्हणून याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ वकील हेंडी पाटील आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. भाऊ, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. अत्यंत गंभीर विषय आहे. 22 लाख मुलं आहेत, म्हणजे 22 लाख कुटुंब आहेत आणि पुढची अशीच येणारी पण भविष्यातली पिढी आहे. खरं तर या अगोदर सुद्धा पेपर फुटलेले आहेत, त्यावेळी सुद्धा कारवाया झालेल्या आहेत, त्यावेळी सुद्धा CBI कडेच तपास होता. परंतु पुढं काय झालेलं आहे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. काय एक वकील म्हणून तुम्ही या प्रकरणाकडे कसं बघता? खरंच याला जर आळा बसवायचा असेल तर कायदेशीर कारवाई कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे असं वाटतं? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की देशभर गाजत असलेला तो पेपर फुटीचा नीट परीक्षा रद्द झाल्याचा जो प्रश्न, की ज्याच्याबद्दल आपण दररोज काही ना काही बातम्या वाचतोय आणि मुख्य आरोपी, त्याला सहकार्य करणारे आरोपी, त्यांचं जाळं जे काय 5ही शहरामध्ये जिकडं तिकडं, पुणे, नागपूर, औरंगाबाद, तर इतका गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून आत्ता जे CBIच्या कस्टडीत असले तर त्यांना लावलेले सेक्शन्स, त्या सेक्शनच्या मध्ये प्रिस्क्राईब केली असलेली शिक्षा, याचं जर अवलोकन केलं तर ती शिक्षाही तोकडी आहे, दंडाची रक्कमही तोकडी आहे. कारण कोट्यवधी रुपयाचा ह्यांनी जो काय केलाय, म्हणजे सगळी उलाढाल आणि पेपर फोडण्याच्या दृष्टिकोनातून जो काय पैशांचा व्यवहार, 22 लाख विद्यार्थीच नाही तर 22 लाख कुटुंब याच्यात इन्व्हॉल्व आहे. कुणी कुणी पैसे दिले, ते कसे गोळा करून दिले, त्यांनी कसे घेतले आणि ते घेऊन त्यांनी हा उद्योग केला, त्या बाबतीत जवळजवळ 4, 5, 6 जवळजवळ आत्महत्या झाल्या. ह्या आत्महत्या प्रवृत्त केलं आत्महत्येस, अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करता येणार नाही का? येणार. कारण आत्महत्या प्रवृत्त करण्याला या लोकांनी जर ते केलं नसतं तर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रश्नच येत नव्हता. मग ते जर कलम लागलं तर त्या कलमानुसार कमीत कमी 10 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्याचप्रमाणे सर्वांनी अतिशय चाणाक्षपणे, संगनमत करून, व्यवस्थितपणे सगळा इलेक्ट्रॉनिक मीडिया, डाटा, सायबर लॉ सगळा वापरून जे कनेक्शन करून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली, अशा ह्यांना विश्वासघात म्हणा, फसवणूक म्हणा, पुन्हा जे काय असेल पेपर फुटी म्हणजे पेपर फोडणं किंवा काय करणं आणि एवढ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं, अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे आरोप काय असतील ते इंडियन पिनल कोड किंवा अजून जो काय असेल कायदा, नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट, अशा प्रमाणे तो सुद्धा लावता येण्यासारखी परिस्थिती. याच्यामध्ये म्हणजे एक आता हे सगळं मिळून ते करतायत, म्हणजे लातूर मधलं मोठे गावकर असतील किंवा नागपूर मधली काही यंत्रणा असेल, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, आणखी काही ठिकाणी आहेत. हे संघटित गुन्ह्यासारखंच प्रकरण नाही वाटत का? इथं मोक्यासारख्या कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकत नाही का? होऊ शकत नाही असं नाहीये,
खरं म्हणजे याच्यामध्ये आत्तापर्यंतच्या झालेल्या तपासाप्रमाणे ही कारवाई मोका त्यांना ॲप्लिकेबल करायलाच पाहिजे. आणि ते कोणाचं नसलं तरी आत्ता तरी सध्या केंद्राचं काम आहे. जरी CBIचा तपास आहे, तरी केंद्र वगैरे जे काय अस्तित्वात आहे, ते त्याच्यात डायरेक्शन किंवा काही देऊ शकतील. आणि आत्ता दाखल केला. पुढे तो टिकल न टिकल तो कायद्याचा जो काय चौकटीत काय यायचा. आत्ता ते सेक्शन लावणं हे सर्व जनमानसाच्या दृष्टीने किंवा सामान्य नागरिकांच्या दृष्टीने किंवा जे अफेक्टेड जे काय असतील, जी काय कुटुंब त्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीस्कर होणार आहे. हे आत्ता जर म्हणलं आपण, की एकीकडं खुनासारखा गंभीर गुन्हा आणि अनेक खून केलेला हा गुन्हा असल्यामुळं याच्यामध्ये मोक्कानुसार कारवाई केलीच गेली पाहिजे. तरच कुठंतरी जरब बसल. भविष्यात अशा कुठल्याही घटना घडणार नाहीत. कोणाचं धाडस होणार नाही, की अशा गोष्टीत आपण पेपर फोडणं किंवा काय करणं किंवा अनेक जीवांशी खेळणं, या गोष्टीची एवढी जरब बसली पाहिजे. आणि ती जरब बसवण्याच्या दृष्टीने सेक्शन्स ऑफ मोका ते अप्लाय करून त्यांनी पुढच्या स्टेप घ्यायला पाहिजे. त्या आत्ता अत्यंत आवश्यक आहे. आपण बघितलं ज्येष्ठ कायदे पंडित असलेले एन डी पाटील कायद्यातल्या तरतुदींचा आधार घेऊन त्यांचं असं म्हणणं आहे की समोरची जी लोक आहेत त्यांनी हजारो कोटींचा व्यवसाय केला, त्यामुळे त्यांना 10 लाख रुपये 5 लाख रुपये दंड भरणं ही काही फार मोठी रक्कम नाही आहे. किंवा 2-3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगून पुन्हा एकदा ते अशाच पद्धतीची प्रकरणं करायला पुन्हा मोकळी होतील. म्हणून ही लवकर सुटता कामा नयेत आणि यांच्यावर कायदेशीर कारवाईची जरब बसली पाहिजे, इतरांना जरब बसली पाहिजे. म्हणून आत्ताच यांच्यावरती जी कारवाई ती कडक स्वरूपाची झाली पाहिजे. म्हणून हे जे आत्महत्या केलेले जे काही विद्यार्थी असतील, ते खुनाला प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे. संघटित होऊन यांनी हे सगळं कांड केलेलं आहे, पेपर फोडण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं मोकाच्या अंतर्गत सुद्धा यांच्यावरती कारवाई का करू नये असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. कॅमेरामॅन अनिल गजालेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.